मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आज बृहन्मुंबई महानगरपालिकेनं एक जागतिक रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा जागतिक रेकॉर्ड आहे महिलांच्या कर्करोगाचं निदान किंवा तपासणी करण्यासंदर्भातला आणि त्यासाठीच सुरुवात आज सकाळपासून झाली आहे। आपण सध्या आहोत मुलुंडमध्ये। प्रत्येक नगरसेवकाच्या वार्डामध्ये महानगरपालिका ही मोहीम राबवते आणि आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्या आपण मतदारसंघात आहोत आणि तिथे देखील सगळी तपासणी सुरू झाली आहे। आपल्यासोबत स्वतः प्रभाकर शिंदे आहेत। महानगरपालिकेचा नेमका मानस काय आहे, काय नेमका हा उपक्रम असणार आहे? नाही, आपल्यालाच माहिती आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांचाच वाढदिवस आहे। त्यांना मी सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो। त्यांना निरामय आरोग्य लाभो अशा प्रकारची त्या सर्व शक्तिमान परमेश्वराकडे प्रार्थना करतो। आणि त्याचबरोबर आज मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची घेऊ काळजी तिच्या आरोग्याची या अभियानांतर्गत संपूर्ण मुंबईमध्ये ब्रेस्ट कॅन्सर चेकअप हा मुंबई महानगरपालिकेच्या तर्फे आयोजित केलेला आहे आणि मुंबईतल्या सगळ्या नगरसेवकांच्या विभागात हा कॅम्प सुरू आहे। आत्तापर्यंत किमान 300च्या वर असे कॅम्प हे मुंबई शहरामध्ये आयोजित केले गेलेले आहेत आणि किमान 2000च्या वर त्याचं 20,000च्या आसपास त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। तर या मोहिमेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि जी आम्ही हेडलाईन दिलेली आहे की लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची घेऊ काळजी तिच्या आरोग्याची, या योजनेला अतिशय उत्तम प्रतिसाद या मुंबईतल्या लाडक्या बहिणींकडून मिळालेला आहे आणि या निमित्ताने मुंबईमधल्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्ही एक संदेश देऊ इच्छितो महानगरपालिकेच्या वतीने आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने की या मुंबईमधल्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या आरोग्याची काळजी ही सतत आणि सातत्याने मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेतली जाईल। पण आज जागतिक रेकॉर्ड केला जाणार असल्याचं देखील म्हटलं जाते महानगरपालिकेकडून। स्वाभाविक आहे, याचं कारण एक लक्षात ठेवा, हा जो कार्यक्रम आहे तो पक्षांच्या पलीकडे आहे आणि लाडक्या बहिणींच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आज मुंबापुरीच्या सगळ्या पार्श्वभूमीवर बहिणीच्या आरोग्यांची काळजी घेणं हे प्राथमिक कर्तव्य समजून मुंबई महानगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्याला महिलांनी सुद्धा प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे। हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल आणि ही मोहीम अशा प्रकारे सातत्याने आम्ही महानगरपालिकेच्या वतीने राबवणार आहोत। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक वार्डामध्ये अशा पद्धतीची मोहीम सुरू आहे। महिलांना आवाहन केलं जात आहे तुम्ही जाऊन त्या ठिकाणी स्तन कर्करोगाची तपासणी करून घ्यावी आणि आपलं आरोग्य सुदृढ राहील यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 मराठी, मुंबई।